तर रामदास कदम यांनी केलेले हे वक्तव्य, केलेले हे भाष्य आपण ऐकलेलं आहे आणि यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी त्यांच्या याच वक्तव्यासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपलं स्वागत आहे न्यूज स्टेटमध्ये. पहिला महत्त्वाचा प्रश्न माझा हा आहे, ही जखम जी आहे ना ती अनेक वर्षांपासून अनेक लोकांच्या मनामध्ये आहे की शिवसेनेचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेंऐवजी राज ठाकरे व्हायला हवे होते. कधी कधी त्यावरची अशी खपली बाहेर निघते आणि मग ती भगवळती जखम दिसायला लागते. रामदास कदम यांचं हे वक्तव्य सुद्धा अशाच प्रकारचं आहे. त्यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे की उद्धव ठाकरेंच्या ऐवजी राज ठाकरे या ठिकाणी असायला पाहिजे होते. सैनिक होता किंवा शिवसेनेचे जे काही पदाधिकारी होते सर्वांनाच हे वाटत होतं की राज ठाकरे साहेबांना ही शिवसेनेची दुराध्याने द्यावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती. परंतु पडद्यामागे जे काही त्यावेळेचं राजकारण झालं आणि ते आता म्हणजे ते इथे बोलणं उचित नाही ठरणार, परंतु शिवसैनिक आणि त्यावेळेचे सर्व संघटनेचे पदाधिकारी यांची इच्छा राज ठाकरे साहेबांनाच शिवसेनेची जबाबदारी द्यावी अशीच होती. त्यामुळे रामदासभाई जे बोलले ते योग्य निश्चित. पण यासोबतच रामदास कदमांनी आणखीन एक वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे आता शेतकऱ्यांच्या बांधावरती जायला सुरुवात झालेली आहे आणि याच संदर्भात त्यांनी असं वक्तव्य केलंय की राज ठाकरे सगळ्यांनाच भेटतात, घरी येणाऱ्या प्रत्येकाला, भेट मागणाऱ्या प्रत्येकाला भेटतात, मात्र ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जात नाही, त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचत नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंना मुंबई सोडायची नसते असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एक असंही वक्तव्य केलंय की आम्ही बरोबर दोघांनी एकत्र काम केलंय आणि शिवसेना ही त्यावेळेला एक शहरी पक्ष म्हणून ओळखला जात होता. शिवसेनेला मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर जर कोणी नेलं असेल ते राज ठाकरे साहेबांनीच नेलं. त्यावेळेचे छगन भुजबळ देखील होते, असं नाही, पण शिवसेनेला शहरातून ग्रामीण भागाकडे कोण घेऊन गेलं? स्वतः राज ठाकरे साहेब त्यामध्ये पुढाकार घेतला होता. आणि राज ठाकरे साहेब त्यावेळेला तालुक्यात वाड्यात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावागावात बांधावर फिरलेले आहेत त्यावेळेला. आणि आताच जर तुम्ही म्हणाल तर आजच्या तारखेला राज ठाकरे साहेबांकडे कोणती अशी पोझिशनच नाही, अशी कुठली एक पॉवर जी असते, शासकीय अधिकार जे असतात असे कोणते नाही आहेत. आता मला सांगा, शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं, शेतकरी दुःखी कष्टी आहे आणि त्या दुःखी कष्टी माणसाला जर आपण न्यायच देऊ शकत नसू, आपल्या हातातच काही नसेल, तर अशा ठिकाणी जाऊन त्यांचं नेमकं करायचं काय? आणि राज ठाकरे साहेबांनी स्वतः मुलाखतीमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला अनेकदा. तर रामदासभाईंनी ते बोलताना ते विसरले आहेत की शिवसेना ग्रामीण भागामध्ये वाढवण्यासाठी कोणाचं योगदान होतं हे रामदासभाईंनी जरा त्यांना विचारा आणि ते विश्लेषण करायला सांगा, म्हणजे कळेल की ग्रामीण भागात राज ठाकरे साहेबांचा कितपत टच आहे आणि PR कसा आहे तो ते स्वतःच सांगतील, कारण ते त्यांच्या बरोबर काम केलं असं ते म्हणतायत, त्यामुळे त्यांना ते माहिती आहे नक्कीच. किल्लेदारजी, आपण म्हटलेलं आहे की राज ठाकरेंकडे कोणतंच पद नाहीये, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जरी गेले त्या ठिकाणी पद नाही, एक अधिकार असतो ना, अधिकार नाहीये. मुख्यमंत्री मला सांगा, उद्धवजींचा उल्लेख तुम्ही केला. उद्धवजी अगोदर कुठे फिरत होते हो मला सांगा? मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला विचारते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेले मुख्यमंत्री असताना गेले नाहीत, आता जात आहेत. पक्ष फुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचायला त्याच पद्धतीने राज ठाकरे लोकांना आवाहन करत असतील की त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि एकदा तरी सत्ता त्यांच्या हातात दिली पाहिजे, तर त्यासाठी शेतकऱ्यांची साथ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तरी राज ठाकरेंनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरती जावं, त्यामुळेच तरी किमान त्यांना पाठिंबा मिळण्यास सुरुवात होईल असं नाही वाटत का? मला राज ठाकरे साहेब मुंबई सोडत नाहीत हेच मुळात हे मला पटत नाही. राज ठाकरे साहेबांचे अनेक दौरे चालू असतात. दौऱ्या चालू असताना त्यांनी ठिकठिकाणी जाऊन बैठका घेत असतात, ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असतात, तसंच स्थानिक शेतकऱ्यांनाही भेटत असतात, व्यापाऱ्यांनाही भेटत असतात, अनेक लोकांना ते भेटत असतात. आणि तुम्ही अनेकदा त्यांच्या भाषणामध्ये त्यांचा जो काही व्यापक अभ्यास आहे तो अभ्यास उगाच नाही हो, ते इंटरॅक्ट करतात लोकांबरोबर, म्हणून तर त्यांना ते आत्मसात होतं ना. त्यांचा व्यासंग खूप आहे, तर प्रत्येक गोष्ट ही दाखवलीच पाहिजे अशातला काही भाग नाहीये. उद्धवजी आता जाणीवपूर्वक बांधावर का जात आहेत हे सगळं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, का खिजवण्यासाठीच जात आहेत ना. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, जेव्हा अधिकार होते, तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही, ते घरात बसून असायचे. आणि हे बघा, आता आजच्या तारखेला राज ठाकरे साहेबांनी ग्रामीण भागामध्ये त्यांचा जो काही हे आहे म्हणजे PR म्हणतात किंवा टच जो आहे तो प्रचंड टच आहे, पण त्याला कुठेतरी तिथे गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा असतात, त्यांचे काही समस्या असतात, प्रश्न असतात,
ते सोडवण्यासाठी ज्या गोष्टी हातात लागतात त्या गोष्टी जोपर्यंत हातात येत नाहीत तोपर्यंत त्यांना ते न्याय नाही देऊ शकत. आणि त्यासाठी मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी स्वतःच्या मुलाखतीत अनेकदा ह्या गोष्टीचा सविस्तर विश्लेषण केलेलं आहे किंवा उहापोह केलेला आहे. आणि मुंबईच्या बाहेर पडत नाही हे ते मान्य नाही. मुंबईच्या बाहेर ते अनेकदा जातात, अनेक दौरे चालू असतात. आताही अनेकदा ते पुण्या, नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये दौरे, आज सकाळी ठाण्यालाही गेले होते. परत कोल्हापूरला जातात, तिकडे अमरावती, नागपूर, अनेक ठिकाणी त्यांचे दौरे असतात. आणि दौऱ्याच्या दरम्यान ते अनेकांना भेटत असतात. आता त्याचा प्रत्येक वेळेला कुठेतरी मीडियाला बोलवून ते दाखवायला पाहिजे असा काही भाग नाही ना. नाही, राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं आता मुंबई गोवा हायवेचा प्रश्न लावून धरलेला आहे, टोल नाक्यांचे टोलचे जे वाढलेले आहेत आता फीज, त्यावरचा जो मुद्दा लावून धरलेला आहे, त्याच प्रकारे जर त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा सुद्धा लावून धरला तर ते त्यांच्यासाठी महत्वाचं ठरेल. मला मॅडम सांगा, आता राज ठाकरे साहेबांचा 1 महिन्यापूर्वी नाशिकला दौरा होता, 1-1.5 महिन्यापूर्वी. तेव्हा ते शेतकऱ्यांना भेटले ना, शेतकऱ्यांचे मुद्दे त्यांनी लावून धरले नाहीत असं नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले, त्या विषयावर भेटत असतात ते, असं नाही ना. लावून धरायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आणि त्यावेळेला त्यांनी एक वक्तव्य केलं की तुम्हाला अडचणी येतात तेव्हा तुम्ही आमच्याकडे येता, मतदानाच्या वेळेला कुठे जाता, आठवतंय का तुम्हाला नाशिकमध्ये? मग ते भेटत असतात ना. केवळ काय आहे की त्याचा एक कुठेतरी मायलेज घ्यायला पाहिजे असं जर रामदास भाईंना वाटत असेल तर ते नक्की इथून पुढे आम्ही सुधारणा करू, त्याचा मायलेज नक्की घेऊ. नक्कीच. यशवंत किल्लेदार, याच निमित्तानं आणखीन एक प्रश्न असाही निर्माण झालाय की रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, आत्ता राज ठाकरेंकडे शिवसेना असावी अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे आणि अशी खंत अनेकांच्याच मनात आहे. मात्र मग त्यावेळेस ज्यावेळेस हे पद उद्धव ठाकरेंना दिलं गेलं त्यावेळेस याच नेत्यांनी आवाज का नाही उठवला असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. मग बाळासाहेब मोठे साहेब त्याला काके आहे, मोठे साहेबांच्या समोर कोणी बोलत नव्हतं आणि ती एक पक्षाची शिस्त होती. आणि मोठ्या साहेबांचा जो आदेश तो शिरसावंद म्हणतात तसा तो प्रकार होता. आणि अजूनही आम्ही मोठ्या साहेबांना सगळेच मानतो. त्या मोठ्या साहेबांच्या शब्दापुढे जाता येत नव्हतं आणि जाणंही उचित नव्हतं. पण आता ज्या पद्धतीने रामदास कदम वक्तव्य करतायत, एक प्रकारे ते राज ठाकरेंच्या बाजूनेच आहे, जे खंत ते व्यक्त करतायत त्यानुसार, किंवा राज ठाकरे यांनी लोकांशी कशा पद्धतीने संपर्कात यावं जेणेकरून त्यांना सुद्धा पाठिंबा मिळेल अशाच प्रकारचं हे वक्तव्य आहे. तर आता पुढच्या काळामध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या दृष्टीने सुद्धा हे वक्तव्य महत्वाचे ठरते. कारण राज ठाकरे आणि शिंदे गट शिवसेना ही एकत्र येण्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. तर या दृष्टीने आता ही चर्चा पुढे जाऊ शकते का एक प्रकारे, जर शिंदे गटामधले काही नेते अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर? हो, नक्कीच ना. कारण रामदासबाईंनी जो सल्ला दिलेला आहे किंवा सूचना केलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही नक्कीच विचार करू आणि त्याचं नक्कीच पालन करू. आणि जर ते एखादी व्यक्ती, भले ती विरोधी पक्षातली असेल, जर आम्हाला एक पॉझिटिव्ह काही सल्ला देत असेल तर त्यात ते स्वागतार्ह आहे. यशवंत किल्लेदार, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेटला इतका महत्त्वाचा वेळ दिलात आणि या संपूर्ण